ज्ञानेश्वरीची अविटगोडी चाखू इच्छिणाऱ्या सर्व श्रोत्यांना आमचा नमस्कार. सर्व श्रोत्यांनी पूर्ण चित्त एकवटून ध्यानस्थ बसून डोळे मिटून शांतपणे ज्ञानेश्वरीच्या ओव्यांचा आस्वाद घ्यावा ही नम्र विनंती. अध्याय 18 सर्व गीतार्थ संग्रहयोग भाग 34. मागील भागात आपण पाहिले की धृतराष्ट्राच्या बोलण्यावर संजय म्हणाला की कोण सामर्थ्यवान की कोणाचे सैन्यबल जास्त ते मला समजत नाही, परंतु ज्याचे आयुष्यमान असेल तोच जिवंत राहणार. जेथे योगेश्वर कृष्ण आणि जेथे धनुर्धर पार्थ असतील तेथे श्रीविजय, ऐश्वर्य आणि अढळ नीती ही निश्चित आहेतच अशी माझी समजूत आहे. ओवी क्रमांक 1651. ओवी क्रमांक 1651. तैसा देवाची या शक्ती पार्थू देवासीची बहुती परिमाणे ये स्तुती गौरव असे आणि पुत्रे मी सर्वगुणी जिनावा हे बापा शिराणी तरी ते शारंग पाणी फळाली. किंबहुना ऐसा नृपा पार्थू झाला असे कृष्णकृपा तो जयाकडे साक्षेपा रीती आहे. तोची गा विजयासी ठाओ येत तुझ कोण संदेहो तेत न येतरी वावो विजयोची होय. म्हणोनी जेत श्री श्रीमंतू जेत तो पांडूचा सुतू तेथ विजय समजतो अभयुदये तेथ. याप्रमाणे देवाच्या शक्तिप्रसादाने अर्जुन सामर्थ्यवान झाला यामध्ये देवाचे महानपण आहे आणि भक्ताचा गौरव देवाला प्रिय वाटणारच. आणि पुत्राने सर्व गुणांत आपल्यापेक्षा वरचढ असावे असे पित्याला वाटते. तेच शिष्याच्या प्रगतीने सद्गुरू भगवान श्रीकृष्णाला पाहण्याचे परमभाग्य प्राप्त झाले. फार काय सांगावे. अशा प्रकारची देवाची कृपा ज्याच्यावर झाली आहे तो अर्जुन ज्या पक्षाची बाजू घेऊन उभा आहे, हे राजा, तेच विजयाचे ठिकाण आहे. याविषयी तुला शंका कशाला पाहिजे. त्या पक्षाला विजय येणार नाही तर तो विजय निरर्थक होईल. म्हणून जेथे लक्ष्मी, लक्ष्मीचा पती श्रीकृष्ण आणि अर्जुन हे तिघे आहेत तेथे विजयश्री आणि उत्कर्ष हे आहेतच. जरी व्यासाचे निसाचे धीरे म्हण तुमचे तरी या बोलाचे ध्रुवची माणा. जेत तो श्रीवल्लभू जेत भक्त कदंबू तेत सुख आणि लाभू मंगळाचा. या बोलान होये तरी व्यासाचा अंकुन वाहे ऐसे गाजोणी बाहे उभिली तेने. एवं भारताचा आवाका आणून श्लोका येका संजये कुरुनायका दिधला हाती. जैसा नेनो केवढावणी परी गुणाग्री ठेवणी आणि जे सूर्याची हानी निस्तरावया. व्यासांच्या बोलण्यावर जर तुमचा खरोखर विश्वास असेल तर हे माझे भविष्य निश्चित समजा. जेथे तो लक्ष्मी सहित श्रीकृष्ण आहे तेथे भक्तांचा समुदाय आहे. तेथेच मंगलाचा लाभ आणि सौख्याची प्राप्ती आहे. हे बोलणे असत्य असेल तर व्यासांचा शिष्य म्हणून घेणार नाही अशी गर्जना करून संजयाने हात वर केले. याप्रमाणे सर्व भारताचा सारांश संजयाने एका श्लोकात आणून कौरव सम्राट धृतराष्ट्र यांना ऐकविला. जसा अग्नी किती मोठा आहे त्याची कल्पना करता येत नाही, परंतु तोच वातीच्या टोकावर ठेवला तर सूर्यास्तानंतर होणाऱ्या काळोखात तो आपणास उजेड देतो आणि अंधाराचेही निवारण करतो. तैसे शब्द ब्रह्म अनंत झाले सबालक्ष भारत भारताचे शते सात सर्वस्व गीता. तयाही 7 शतांचा इत्यर्थो हा श्लोक शेषींचा व्यासशिष्य संजयाचा पूर्णोद्धारिजो. येणे येकेच श्लोके राहे तेणे असके पदे विद्या जाताचे निके जिंतिले होय.
ऐसे या श्लोकाशते सात, गीतेची अंगे वाहत, पद्ये म्हणो की परमामृत, गीता काशीचे. याप्रमाणे वेद अनंत असला तरी त्याचे तात्पर्य 1.25 लाख भारत केले. त्या भारताचे सार गीतेच्या 700 श्लोकात केले. व्यासांचा परमशिष्य संजय याचा जो पूर्णोद्गार हा गीतेचा शेवटचा श्लोक या 700 श्लोकांचा सारांशही आहे. या एकाच श्लोकावर विश्वास ठेवणाऱ्याला त्याने सर्व अविद्या जिंकल्यासारखे होईल. याप्रमाणे 700 श्लोकांना गीतेच्या ज्या पदांनी धारण केले आहे त्यांना पदे म्हणावे की गीतारूपी आकाशातील अमृतवृष्टी म्हणावे हे कळत नाही. की आत्मराजाची ये सभे, गीते बोडवले खांबे, मज श्लोक प्रतिभे ऐसे येत. की गीता हे सप्तशती, मंत्र प्रतिपाद्य भगवती, मोह महिषा मुक्ती आनंदलिसे. म्हणोनी मने काये वाचा, जो सेवक होईल येचा, तो स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती करी. की अविद्या तिमिर रोखे, श्लोक सूर्या ते पैजा जिंके, ऐसे प्रकाशिले गीता मिखे राये श्रीकृष्णे. की श्लोकाक्ष रुद्राक्षलता, मांडव झाली आहे गीता, संसार पथश्रांता विसवावया. की सभाग्य संती भ्रमरी, केले ते श्लोक कल्हारी, श्रीकृष्णाख्यान सरोवरी सासिन्नली हे. अथवा हे श्लोक म्हणजे गीतारूपी आत्मराज सभेचे खांबच आहेत असे मला भासते. अथवा गीता ही सप्तशतीच्या मंत्रांनी म्हणजे 700 श्लोकांनी प्रतिपादन केलेली देवी आहे, जी मोहरूपी महिषासुराचा नाश करते आणि त्याने ती आनंदित झाली आहे. म्हणून काया वाचा आणि मनाने जो या गीतारूपी देवीचा सेवक होईल तो आनंद स्वानंद साम्राज्याचा सार्वभौम सम्राटच होईल. अथवा अविद्यारूपी अहंकार मदाचा नाश करून गीतेचा एक एक श्लोक सूर्याला पैजेने जिंकेल असे 700 श्लोक भगवंतांनी प्रकट केले आहेत. अथवा संसार मार्गावरून वाटचाल करीत असणाऱ्या श्रमलेल्या पथिकांना घटकाभर विसावा मिळून श्रमाचा परिहार व्हावा म्हणून श्लोकाच्या अक्षररूपी वेलीला आधार झालेली गीता ही मांडवच झाली आहे. किंवा श्रीकृष्णाख्यान रूपी गीता सरोवरात 700 श्लोक ही कमळे असून त्यावर संतरूपी भ्रमरांनी त्यातील गंधाचा आस्वाद लुटला आहे. की श्लोक 90 आण, गमे गीतेचे महिमान, वाखानिते बंदीजन उदंड जैसे. की श्लोकाची आवारा 700 करुणी सुंदरा, सर्वागम गीता पुरा वसो आले. की निजकांता आत्मया, आवडी गीता मिळावया, श्लोक 90 बाह्या पसरू काजो. की गीता कमळीचे भृंग, हे गीता सागर तरंग, की हरीचे तुरंग गीता रथीचे. की श्लोक सर्व तीर्थ संघातू, आला श्री गीते गंगे आणतू, ते अर्जुन सिंहस्तू झाला म्हणोनी. की नोहे हे श्लोक श्रेणी, अचिंत्य चित्त चिंतामणी, की निर्विकल्पा लावणी कल्पतरूंची. ऐसिया शते 7 श्लोका, परियागळा एक एका, आता कोण वेगळी का वाना वापा. मला तर वाटते की हे श्लोक म्हणजे गीतेचा महिमा गाणारे पुष्कळसे स्तुतिपाठकच आहेत. अथवा 700 श्लोकांचा सुंदर कोट करून सर्व शास्त्रे गीतारूपी नगरात वास करण्यास आली आहेत. अथवा आपला पती जो परमात्मा त्याला भेटण्यासाठी गीतारूपी कांतेने प्रेमभराने पसरलेले हे 700 श्लोक म्हणजे बाहूच नव्हेत काय. हे श्लोक म्हणजे गीतारूपी कमळावरील भ्रमर, हे श्लोक म्हणजे गीतारूपी सागरावरील लाटा किंवा श्रीहरींच्या गीतारूपी रथाचे हे श्लोक म्हणजे घोडेच आहेत.
किंवा नरावतार जो अर्जुन हा जणू सिंहस्थ पर्वणीचा पर्वकाळ म्हणून गीतारूपी गंगेला भेटण्यासाठी श्लोकरूपी सर्व तीर्थांचा समुदाय आला आहे. किंवा ही श्लोकपंक्ती नसून अचिंत्य ब्रह्माची चित्ताला प्राप्ती करून देणारा चिंतामणीच आहे. किंवा निर्विकल्प ब्रह्माची प्राप्ती करून देणारी ही 700 श्लोकरूपी कल्पतरूची झाडे लावली आहेत. असे एकापेक्षा एक सरस 700 श्लोक आहेत. त्यामध्ये कोणाचे वेगळे करून कोणाचा गौरव करावा. दीपा आगिली मागिलू सूर्यू धाकुटा वडिलू अमृत सिंधू खोलू उथळू कायसा तान्ही आणि पारठी या कामधेनू ते दिठी सुनी जैसिया गोठी कीजतीना तैसे पहिले सरते श्लोक न म्हणावे गीते जुनी नवी पारिजाते आहात काई आणि श्लोका पानाही हे कीर समर्थू काई येथ वाच्य वाचकही भागून धरी जे इया शास्त्री ऐकू श्रीकृष्णची वाच्य वाचकू हे प्रसिद्धू जाणे लोकू भलताही येथे जे अर्थे तेचे पाठे जोडे येवडे निधटे वाच्य वाचके एकवटे साधित शास्त्र म्हणोनी मज काही समर्थनी आता विशो नाही गीता जाणा हे वाग्मयी श्रीमूर्ती प्रभूची. दिवा आधी कोणता आणि मागचा कोणता? सूर्य लहान की थोर? अमृत सागर सखोल की उथळ? याबद्दल व्यर्थ चर्चा काय कामाची? कामधेनू ताणी आहे की दुपती आहे या गोष्टीचा विचार करता येत नाही. तसे गीता श्लोकामध्ये पहिले शेवटचे असा उत्तम मध्यम असा क्रम लावता येत नाही. पारिजाताच्या वृक्षाची ताजी शिळी फुले असा फरक करता येईल का? आणि श्लोकांमध्ये योग्यतेच्या दृष्टीने कमी किंवा अधिक असा भेद नाही याबद्दल समर्थन केले पाहिजे का? वाच्य आणि वाचक अशी निवड होत नाही, कारण या शास्त्रात श्रीकृष्ण वाच्य आणि श्रीकृष्णच वाचक आहेत ही गोष्ट प्रसिद्ध आहे. गीतेत अर्थाने जी फलप्राप्ती तीच गीता पठनानेही होते. गीतेत अर्थज्ञान आणि पठन ही फलदृष्टीने एकाच योग्यतेची आहेत. हे वाच्य आणि वाचक यांचे ऐक्य साधणारे आहे. याविषयी जास्त समर्थन करण्याचे प्रयोजन उरले नाही. ही गीता म्हणजे भगवंताची वाङ्मय सुशोभित मूर्तीच आहे असे समजा. शास्त्र वाचे अर्थे फळे मग आपण मावळे तैसे नवे हे सगळे परब्रह्मची कैसा विश्वाची या कृपा करुणी महानंद सोपा अर्जुन व्याजे रूपा आणिला देवे चकोराचे निमित्ते तिनी भुवने संतप्ते निवविली कळावंते चंद्रे जेवी का गौतमाचे निमिषे कळिकाळ ज्वरिती उद्देशे पाणी ढाळू गिरीशे गंगेचा केला तैसे गीतेचे हे दुबते वत्स करुणी पार्थाते दुभिनली जगा पुरते श्रीकृष्ण गाय येथे जीवे जरी नहाल तरी हेची कीर होवाल नातरी पाठ मिशेती बाल जीभची जरी तरी लोह एके अंशे झगटलिया परिसे येरीकडे या पैसे सुवर्ण होय तैसी पाठाची ते वाटी श्लोकपाद लावाना जव बोठी तव ब्रह्मतेची पुष्टी येईलांगा. इतर शास्त्रांचे वाचन करून अर्थज्ञानरूपी फलप्राप्ती झाली की नाहीसे होते, तसे गीताशास्त्र नाही. ते सर्व परब्रह्मस्वरूपच आहे. अर्जुनाच्या निमित्ताने विश्वाची करुणा असणाऱ्या श्रीकृष्णांनी हा परम दुर्लभ आत्मानंद सुलभ करून प्रकट केला आहे. ज्याप्रमाणे चकोराच्या निमित्ताने पूर्ण कलायुक्त चंद्राने तापलेले तिन्ही लोक शांत केले, किंवा गौतम ऋषींना निमित्त करून कळी काळामुळे होणारा जगाचा दाह शांत करण्यासाठी गंगेचा ओघ भगवान शंकरांनी पृथ्वीवर सोडून दिला, त्याप्रमाणे अर्जुनाला वासरू करून
श्रीकृष्णरूपी गायीने हे गीतेचे दुपते सर्व जगाला पुरेल असे दिले आहे। या ग्रंथात जीवाभावाने बुडी घ्याल तर गीता स्वरूपच व्हाल, किंवा पाठाच्या निमित्ताने जीभच ओली कराल तर परिसाचा महिमा असा की लोखंडाच्या कोणत्याही भागाला स्पर्श झाल्यास सगळ्याचे सोने होते। त्याप्रमाणे गीतारूपी वाटीतून एखाद्या श्लोकाचे पद मुखाला लावाल न लावाल तोच तुमच्या अंगाला ब्रह्मपणाची पुष्टी येईल। ना येनेसी तोंड वाकडे, करुणी ठाकाल कानबडे, तरी काणीही घेता पडे तेची लेख। जे हे श्रवणे पाठे अर्थे, गीताने दी मोक्षारोते, जैसा समर्थ दाता कोणा ते नास्ती न म्हणे। म्हणोनी जाणतया सवा, गीताची ऐकी सेवा, काय कराला आगवा शास्त्री येरी। आणि श्रीकृष्णार्जुनी मोकळी, गोठी चावळीली जे निराळी, ते श्री व्यासे केली करतळी, घेओ ये ऐसी। बाळका ते वोरसे, माय जय जेवू वैसे, तै तया ठाकती तैसे घास करी। का अफाटा समीरणा, आपैते पण शहाणा, केले जैसे विंजना निर्मुनिया। तैसे शब्दे जेन लभे, ते घडुनिया अनुष्ठुबे, स्त्री शूद्रादी प्रतिभे सामाविले। स्वातीचे नी पाणीये, न होती जरी मोतीये, तरी अंगी सुंदराचिये, का शोभते ते। अथवा गीता पाठ करण्याविषयी तोंड वाकडे करून जर कुशीवर वळाल आणि गीतेतील अक्षरे कानावर पडली तरी त्याचे फळ हे मिळतेच, कारण समर्थ असून उदारवृत्ती असलेला दाता कोणाही याचकाला विनमुख पाठवित नाही। त्याप्रमाणे गीता श्रवण पठन अर्थग्रहण करणाऱ्याला मोक्षाशिवाय काही देत नाही। म्हणून जाणकार लोकांच्या संगतीने गीतेचे सेवन करावे, इतर शास्त्रांना घेऊन करायचे काय। आणि श्रीकृष्ण अर्जुन यांनी केलेले संभाषण अत्यंत गुह्य भाषेत केले। केवळ श्रवणाने ते उमगले नसते, परंतु व्यासांनी तळहातावर घेता यावे इतक्या स्पष्टपणे परंतु अत्यंत सुलभ ते गीता ज्ञान सामान्य लोकांसाठी केले। आई बालकाला प्रेमाने अन्न भरवते, तेव्हा त्याला खाता येईल एवढेच घास तयार करते, किंवा अफाट वायूचा आपल्याला सोसेल इतकाच उपभोग घेता यावा म्हणून शहाणा माणूस जसा पंखा बनवतो, त्याप्रमाणे शब्दांनी जे आकलन होणार नाही ते स्त्री शूद्रादिकांना सहज समजेल अशा प्रकारची सुटसुटीत अनुष्ठुप छंदात श्रीपाद व्यासांनी शब्दरचना केली। स्वाती नक्षत्रावर आकाशातून पडणाऱ्या पाण्याने शिंपल्यात मोती झाले नसते तर सुंदर स्त्रियांच्या अंगावरील शोभा कशी वाढली असती। येथपर्यंत 1700 ओव्या समाप्त झाल्या आहेत। यापुढील ओव्या आपण अध्याय 18वा आणि भाग 35वा यामध्ये पाहणार आहोत। राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी।